नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. विचार करा, एखादा सोशल वर्कचा विद्यार्थी आहे. तो पुस्तकं वाचतोय, थिअरी शिकतोय, पण हे सगळं ज्ञान प्रत्यक्षात वापरायचं कसं? या पुस्तकी जगातून खऱ्या जगातलं पहिलं पाऊल कसं टाकायचं? आज आपण याच प्रवासाच्या सुरुवातीबद्दल म्हणजेच अभिमुखता भेटी किंवा ओरिएंटेशन व्हिजिट्सबद्दल बोलणार आहोत. हाच तो प्रश्न जो जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याला पडतो, नाही का? पुस्तकातलं जग एकीकडे आणि बाहेरचा वास्तव दुसरीकडे, हे अंतर कसं मिटवायचं? कुठून होते बरं या प्रवासाची खरी सुरुवात? तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे एका शब्दात: अभिमुखता भेट. हेच आहे त्या विद्यार्थ्याचं पहिलं पण सगळ्यात महत्त्वाचं पाऊल. त्याच्या व्यावसायिक प्रवासाची खरी सुरुवात इथूनच होते. पण एक गोष्ट आपण लक्षात घेऊया. ह्या भेटी म्हणजे काही पिकनिक किंवा एज्युकेशनल टूर नाहीये. नुसतं जाऊन बघायचं आणि परत यायचं असं अजिबात नाही. उलट हे पायाभरणीचं काम आहे. जसं इमारत बांधताना पाया पक्का लागतो ना, तसंच विद्यार्थ्याच्या संपूर्ण प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा हा पाया आहे. सिद्धांत आणि प्रत्यक्ष अनुभव यांना जोडणारा एक मजबूत दुवा. मग आपण म्हणतोय की हा पाया आहे, पण या अभिमुखता भेटी म्हणजे नेमकं काय? चला जरा खोलात जाऊन ही संकल्पना समजून घेऊ. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा फील्ड वर्कचा अगदी पहिला आणि सगळ्यात क्रुशल टप्पा आहे. इथे काय होतं तर विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच एखादी सामाजिक संस्था म्हणजे एखादी NGO किंवा सरकारी संस्था आतून कशी चालते हे बघायला मिळतं. तिचं स्ट्रक्चर कसं आहे, ती नक्की काय काम करते आणि लोकांना कोणत्या सेवा पुरवते याची थेट ओळख होते. पुस्तकात वाचणं वेगळं आणि प्रत्यक्ष बघणं वेगळं, नाही का? आणि ही ओळख फक्त एकाच प्रकारच्या संस्थेत होत नाही. याचं क्षेत्र खूप मोठं आहे. विद्यार्थी कुठे कुठे जातात? तर सामाजिक सेवा संस्था, कल्याणकारी संस्था, वेगवेगळे सरकारी विभाग, हॉस्पिटल्स, एवढंच नाही तर समाजात काम करणाऱ्या छोट्या मोठ्या संस्था आणि अगदी इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा. म्हणजे किती वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांची ओळख त्यांना सुरुवातीलाच होते बघा. बरं, इतक्या सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देण्यामागे नक्की उद्देश काय असेल? हे पहिलं पाऊल विद्यार्थ्यांसाठी इतकं महत्त्वाचं का आहे? चला बघूया यातून त्यांच्या व्यावसायिक प्रवासासाठी कोणती हत्यारं, कोणती साधनं मिळतात. या भेटी म्हणजे जणू एक प्रोफेशनल टूलकिट आहे. यात काय काय मिळतं? एकतर भविष्यातल्या फील्डवर्कसाठी एक पक्का बेस तयार होतो. संस्था कशा चालतात याचं सखोल ज्ञान मिळतं. आणि हो, विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच सामाजिक वास्तवाची खरी ओळख होते. पुस्तकात वाचलेल्या गोष्टी आणि प्रत्यक्षातली दाहकता यातला फरक कळतो. यातून शिस्त, नैतिकता यांसारख्या व्यावसायिक वृत्ती विकसित होतात. पुढे जाऊन कुठल्या क्षेत्रात स्पेशलायझेशन करायचं यासाठी प्रेरणा मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनोळखी क्लायंटसमोर, लोकांसमोर जाऊन आत्मविश्वासाने बोलण्याची पहिली संधी इथेच मिळते. म्हणजे खरं तर या भेटी एका पुलासारखं काम करतात. या पुलाच्या एका बाजूला आहे आपलं क्लासरूममधलं जग, जिथे सिद्धांत आहेत, मोठमोठ्या संकल्पना आहेत, केस स्टडीज आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आहे खरं जग, जिथे प्रत्यक्ष काम करायचं आहे, लोकांसोबत बोलायचं आहे, कार्यक्रम राबवायचे आहेत. या भेटी याच दोन जगांना एकत्र आणतात. थिअरी आणि प्रॅक्टिसला एकत्र आणण्याचा हाच तो महत्त्वाचा क्षण. ठीक आहे, तर या भेटी सिद्धांत आणि व्यवहार यांना जोडतात. पण हे करताना त्या विद्यार्थ्यामध्ये नक्की काय बदल घडवून आणतात? चला, त्यांच्या विकासात या भेटी कोणत्या वेगवेगळ्या भूमिका बजावतात ते पाहूया. या भेटी विद्यार्थ्याला टप्प्याटप्प्याने बदलत नेणाऱ्या 6 महत्त्वाच्या भूमिका निभावतात. पहिली भूमिका आहे शैक्षणिक, म्हणजे फक्त माहिती गोळा करणं. दुसरी आहे कौशल्य विकासाची, जिथे निरीक्षण कसं करायचं, प्रश्न कसे विचारायचे हे कौशल्य डेव्हलप होतं. तिसरी भूमिका आहे जागरूकता निर्माण करण्याची. सामाजिक समस्यांबद्दल खरीखुरी जागरूकता इथेच येते. चौथी आहे दुवा साधण्याची भूमिका, म्हणजे सिद्धांत आणि व्यवहार जोडण्याची. पाचवी व्यावसायिक भूमिका, जिथे शिस्त, वेळ पाळणं, नीतिमूल्ये जपली जातात. आणि 6वी आहे अन्वेषणात्मक भूमिका, जिथे विद्यार्थी स्वतःसाठी नवीन संधी शोधू लागतो. आणि या सगळ्या भूमिकांमधून जाताना जो बदल होतो ना, तो खूप मोठा असतो. हा फक्त माहिती मिळवण्यापुरता किंवा कौशल्य शिकण्यापुरता मर्यादित नाही. हा ओळख बदलण्याचा प्रवास आहे. या अनुभवानंतर विद्यार्थी फक्त सामाजिक कार्य बघत नाही, तर तो स्वतःला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून बघायला लागतो. हा दृष्टिकोनातला बदल सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर आता हे अगदी स्पष्ट झालं असेल की ह्या भेटी म्हणजे केवळ एक औपचारिक ओळख किंवा प्रास्ताविक कार्यक्रम नाहीये. उलट त्या विद्यार्थ्याच्या संपूर्ण करिअरचा पुढचा मार्ग तयार करत आहेत. म्हणूनच या संपूर्ण चर्चेचं सार एका वाक्यात सांगता येईल: या भेटी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून व्यावसायिक सामाजिक कार्यप्रशिक्षणाच्या प्रवासातील पहिलं पाऊल आहे. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो.
जर सुरुवातीलाच प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणारं हे पहिलं पाऊल मॉडेल सामाजिक कार्यामध्ये इतकं मोठं परिवर्तन घडवू शकतं, तर जरा विचार करा, कायदा, इंजिनिअरिंग किंवा अगदी आपलं शिक्षण क्षेत्र यांसारख्या इतर प्रोफेशनल कोर्सेसमध्ये जर हे मॉडेल वापरलं तर ते किती मोठी क्रांती घडवू शकेल यावर नक्की विचार